श्री स्वामी समर्थ. जय गणपती बाप्पा मोरया. मकर राशीच्या जातकानं तुमचं आयुष्य म्हणजे जणू न संपणारी परीक्षाच आहे. जगासमोर हसणारे तुम्ही रात्री एकांकात उशी भिजून रडता हे कुणालाच दिसत नाही. तुम्ही सर्वांची मने जपली, प्रत्येकाच्या सुखासाठी स्वतःचा घास भरवला, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त विश्वासघात, टीका आणि एकाकीपणा. तुमच्या हक्काच्या माणसाने तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय हे सत्यच आहे ना. पण आता रडण्याचे दिवस संपले आहेत, कारण या संकट चतुर्थीला ग्रहांची अशी काही चक्र फिरली आहेत. साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी ढाल बनवून उभे राहणार आहेत. तुमच्या आयुष्यातील काळोख दूर होऊन प्रकाशाची अशी नवीन एक किरण येणार, जी पाहून तुमचं शत्रूही थरथर कापतील. मकर राशीच्या जातकानो, ग्रहाची चाल आता अशा वळणावर आली आहे, जिथे तुमच्या आयुष्यातील दुःखाचे काळे ढग विरघळायला सुरुवात होणार. संकट चतुर्थीचा हा पावन मुहूर्त आणि गणपती बाप्पाची असीम कृपा तुमच्यासाठी भाग्योदयाचे दरवाजे उघडत आहे. आतापर्यंत तुम्ही जे सोचलं त्या प्रत्येक अश्रूची किंमत तुम्हाला आनंदाच्या रूपाने परत मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, हा आनंद जितका मोठा आहे तितकाच येणारा काळ काही बाबतीत भीतीदायक आणि रहस्यमय सुद्धा ठरणार. कारण तुमच्या नशिबात 3 अशा मोठ्या खुशखबरी येणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मकर राशीच्या जातकांनो, सावध राहा त्यासोबतच, कारण जिथे मोठा प्रकाश असतो तिथे सावलीही गडद असते. तुमच्या आयुष्यात साक्षात बाप्पाचा चमत्कार घडत असला तरी त्याच्यासोबत 2 अत्यंत भयानक आणि दुःखद घटना तुमच्या आयुष्यात उभ्या ठाकणार आहेत. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला पुन्हा शून्यावर आणू शकते किंवा तुम्हाला कायमचं उद्ध्वस्तही करू शकते. त्या 2 भयानक घटना कोणत्या, आणि बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावर कशी होणार, आणि कोणता तो विशेष धार्मिक उपाय जो तुमचे संपूर्ण नशीब पालटून टाकेल, हे सर्व जाणून घेण्यासाठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अर्धवट माहिती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. मित्रांनो, लक्षात घ्या. मकर राशीच्या जातकांनो, नीट ध्यान देऊ नये का. भाग्योदयाचा पहिला मोठा धमाका तुमच्या आर्थिक व मालमत्तेच्या बाबतीत होणार आहे. कारण ग्रहाची चक्र आता तुमच्या बाजूने फिरू लागली असून तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि एका नवीन सोनेरी युगाची सुरुवात या संकट चतुर्थीपासून होणार आहे. अनेक वर्षापासून रखडलेले घराचे स्वप्न असेल किंवा जमिनीचे वाद किंवा कोर्ट कचऱ्याचे जुने खटले आता तुमच्या बाजूने सुटणार. जर तुमचे हक्काचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते अनपेक्षित मार्गाने तुमच्याकडे परतही येतील. साक्षात लक्ष्मी माता तुमच्या दारी चालून येणार असून तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आता बाप्पाच्या कृपेने उतरणार आहे. लक्षात घ्या. आर्थिक धैर्यासोबत तुम्हाला अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत, ज्यामुळे तुमची अनेक वर्षाची ओढाताण कायमची संपून जाईल. मकर राशीच्या जातकांनो, दुसरी मोठी खुशखबर म्हणजे तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेबद्दल आहे. कामाच्या ठिकाणी ज्या बढतीची किंवा सन्मानाची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात, ती वेळ आता आली आहे. तुमच्या कष्टाची चीज होणार असून तुमचे विरोधक किंवा शत्रू तुमच्या प्रगतीसमोर नतमस्तक होतील. व्यवसायात असलेल्या जातकांसाठी ही वेळ एखादी मोठी झेप घेण्याची आहे. नवीन भागीदारी किंवा मोठी ऑर्डर तुमच्या व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी तुच्छ मानले तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी हातही पसरवतील. स्वामीच्या आशीर्वादाने तुमची ओळख आता एका यशस्वी व्यक्ती म्हणून होणार आहे. त्यासोबतच मकर राशीच्या जातकानो, तिसरी आनंदाची वार्ता तुमच्या कौटुंबिक सुखाशी निगडीत आहे. घरामध्ये जे वादाचे वातावरणाचे सावट होते ते आता कायमचे दूर होऊन सुखाची नाती पुन्हा फुलणार आहेत. विवाह इच्छुक तरुणाच्या विवाहातील अडथळे दूर होतील आणि घरामध्ये मंगल कार्य सुद्धा पार पडेल. आरोग्याच्या ज्या तक्रारीने तुम्हाला ग्रासले होते त्यातूनच तुमची सुटकाही होईल. एक नवीन ऊर्जा तुमच्या शरीरात संचारेल. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा आहे, पण लक्षात ठेवा, या आनंदाचा प्रवास सुरू करताना 2 अशा भयानक घटना सावलीसारख्या तुमच्या मागे उभ्या आहेत, ज्या तुम्हाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत. त्या 2 घटना कोणत्या आणि त्यापासून सावध कसे राहायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीच्या जातकांना, जसं की भाग्योदयाचा सूर्य उगवत असताना तुमची नियती तुमच्या सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. पहिली धक्कादायक घटना तुमच्या जवळच्या नात्यातील विश्वासघाताशी संबंधित. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं, जिच्यावर डोळे झाकून आर्थिक किंवा वैयक्तिक विश्वास टाकला,
तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. हा विश्वासघातच केवळ पैशाचा नसेल तर तो तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावणार आहे. तुमच्या घरातील गुप्त गोष्टी किंवा व्यवसायातील रणनीती बाहेर फुटण्याची भीती आहे. शत्रू बाहेरून नाही तर तुमच्या अगदी जवळच्या गराड्यातून वार करेल. त्यामुळे या काळात अतिविश्वास तुम्हाला महागात पडू शकतो. मकर राशीच्या जातकानं दुसरी सावध करणारी घटना तुमच्या आरोग्याशी आणि प्रवासाशी संबंधित आहे. या संकट चतुर्थीनंतर अचानक उद्भवणारे एखादे जुने दुखणे किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल येणारी चिंताजनक बातमी तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरून टाकू शकते. विशेषतः वाहन चालवताना किंवा प्रवास करताना प्रचंड सावधगिरी बाळगा. कारण एखादी छोटीशी चूक मोठ्या संकटात रूपांतर होऊ शकते. ही वेळ तुम्हाला संयमाची आहे, तर तुम्ही घाईघाईत कोणती निर्णय घेतला तर बिघडलेले काम बिघडू शकते. त्यामुळे दोन संकटे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी टपून बसली आहेत. पण घाबरून जाण्याचं कारण नाही मित्रांनो, कारण बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशीच राहणार आहे. मकर राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे त्या अलौकिक शक्तीला जागृत करण्याची, जी तुमच्या राशीवर विशेष कृपा करणार. या संकट चतुर्थीला मकर राशीवर साक्षात विघ्नहर्त्याची अशी काही मोहर उमटली आहे, ज्यामुळे तुमची येणारी सर्व संकटे तुमच्यावर हवेत विरघळून जातील. बाप्पाची ही विशेष कृपा तुमच्या कुंडलीतील शनीचे दोष आणि 7.5चा प्रभाव सौम्य करतील. तुम्ही किती मोठ्या संकटात सापडला तरी एखादे मोठे दैवी चमत्कार घडेल आणि तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडाल. तुमची थबकलेली कामे आता बाप्पाच्या आशीर्वादाने वेग घेतील. तुमच्या शत्रूच्या चाली त्यांच्यावरच उलटणार आहेत मित्रांनो. त्यामुळे मकर राशीच्या जातकानं बाप्पाची ही असीम कृपा तुम्हाला प्राप्त करण्यासाठी विशेष एक सेवा करावी लागेल. या संकट चतुर्थीला गणपती बाप्पांना काळे तीळ किंवा गूळ अर्पण करावे. 21 दुर्वाची जोडी वाहताना ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जपही करावा. मकर राशीचा स्वामी शनी असल्याने बाप्पाला शमीची पाने सुद्धा अर्पण करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. आणि त्यासोबतच मित्रांनो, जय शनी महाराज या नामाचा अखंड जप सुद्धा करावा. अशी तुमच्यासमोर शनीची सुरक्षा कवच म्हणून तयार करेल, ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणताही नकारात्मक शक्ती भेदू शकणार नाही. हा उपाय तुमच्या आयुष्यातील त्या दोन भयानक संकटाची तीव्रता पूर्णपणे नष्टही करेल. मकर राशीच्या जातकानं बाप्पाची कृपा झाली की अशक्य गोष्टी शक्य होतात. तुमच्या मनात असलेली भीती आता श्रद्धेत बदलेल, कारण मित्रांनो त्यावर बाप्पाचा मोठा आशीर्वाद असणार आहे. आणि शनीने तुमचा हातही धरलाय. ज्यांनी तुम्हाला एकटे पाडले त्याला बाप्पा आता तुमच्या सामर्थ्याची प्रचिती देईल आणि आगामी दिवस हे केवळ सुखाचे नसून ते विजयाचे असतील. ही दैवी शक्ती तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सुद्धा देईल. त्यामुळे तुम्ही ज्या दोन गुप्त धोक्यापासून स्वतःला वाचू शकाल. आतापर्यंत तुम्ही रडलात मित्रांनो, पण आता बाप्पाच्या कृपेने हसण्याची आणि सुवर्ण काळ अनुभवण्याची वेळ आली आहे. मकर राशीच्या जातकानं सरते शेवटी एकच लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा उभे असतात त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपला असून यशाचा सुवर्णकाळ सुरू झालाय. मनातील सर्व भीती चिंता बाप्पाच्या चरणी अर्पण करा आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. बाप्पाचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती घेऊन येईल यात शंका नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, बाप्पाची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असं वाटत असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पा आमची संकटे सर्व दूर करा, सर्वावर तुमची कृपा राहू द्या अशी मनोभावे कमेंटही करा. आणि अशाच प्रकारचे राशी भविष्य आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्वचे मनोकामना पूर्ण करत. गणपती बाप्पा मोरया.